संमोहनशास्त्र शिकल्यामुळे तुम्हाला मनाचं शास्त्र समजेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये आज कार्यरत असाल, मग तुम्ही शिक्षक असाल, योग प्रशिक्षक असाल, ट्रेनर असाल, कोच असाल, काउन्सिलर असाल, मुलांसोबत तुम्ही काम करत असाल, राईट, नोकरी असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल, लक्षात घ्या आपण आज लोक व्यवहारामध्ये जगतोय. लोकांबरोबर संभाषण करणे, लोकांना समजून घेणे, लोकांबरोबर व्यवहार करणे हा आपला पेशा आहे, आपल्या नोकरीचा भाग आहे. किंवा आपण आज एक पालक म्हणून मुलांबरोबर असेल, शेजारी पाजारी असेल, नातेवाईकांबरोबर असेल, आपला व्यवहार होतोच. व्यवहार म्हणजे पैशाचाच व्यवहार झाला पाहिजे असं नाही. विचारांची देवाणघेवाण असेल, संभाषणाची देवाणघेवाण असेल, नातेसंबंध असतील, प्रत्येक ठिकाणी मनाचा वापर होतो. तुम्हाला जर समजा मनाचं शास्त्र समजलं तर तुम्हाला लोकांबरोबर व्यवहार करणे, नातेवाईकांबरोबर व्यवहार करणे, आपल्या मुलांबरोबर व्यवहार करणे, पतीसोबत, पत्नीसोबत, मित्रांसोबत, प्रत्येक व्यक्तीबरोबर मनाचा संबंध येतो. आणि जर समजा तुम्ही हे मनाचं शास्त्र शिकलात म्हणजेच संमोहनशास्त्र शिकलात तर तुमचं जीवन सुसह्य होणार आहे. येस ऑर नो? सो माय डिअर फ्रेंड्स, येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये 9 आणि 10 तारखेला आपण पुण्यामध्ये ही कार्यशाळा घेतोय. या 2 दिवसाच्या कार्यशाळेनंतर तुम्हाला प्रत्येक 15 दिवसानंतर संमोहनाचा जो फॉलोअप सेशन असतो तो फॉलोअप सेशन झूमच्या माध्यमातून दिला जाणार आहे. 3 महिने आपली ही कार्यशाळा चालणार आहे. सो डेफिनेटली तुम्हाला ह्या कार्यशाळेमधून मॅक्झिमम बेनिफिट देण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा डिझाईन केलेली आहे. या कार्यशाळेची फीस फक्त 15,000 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 महिन्याचं मेंटरिंग मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही एक एक्सपर्ट होणार आहात, राईट, जेणेकरून तुम्ही संमोहनाचे एक्सपर्ट होणार आहात, संमोहन तज्ज्ञ होणार आहात. सो विचार करू नका, लवकरात लवकर या कार्यशाळेसाठी एनरोल करा. आपण फक्त 5 लोकांना या कार्यशाळेमध्ये प्रवेश देतोय, जेणेकरून मला पर्सनली तुमच्यासोबत काम करता यावं. तुमच्या वैयक्तिक अडचणी सोडून तुम्ही इतरांच्या सुद्धा वैयक्तिक अडचणी सोडवू शकणार आहात, अशा पद्धतीची ही कार्यशाळा आहे. तुम्हाला मुलांसोबत काम करायचं आहे, तुमच्या मुलांसोबत काम करायचं आहे, त्यांची मनस्थिती सुधारायची आहे, राईट, तर ही कार्यशाळा नक्की तुम्हाला फायद्याची ठरणार आहे. धन्यवाद.